तर साधुपुत्र शंभू या प्रचंड गाजणाऱ्या पुस्तकाविषयी आज आपल्याला त्याच्या लेखकांशी गप्पा मारायच्या आहे, नितीन थोरात यांच्याशी. नितीन, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं म्हटलं की गेल्या काही दिवसांपासून तुमची ही कादंबरी प्रचंड गाजते आणि आमचं जे टॉप 5 नावाचं सदर आहे त्यात वारंवार याचा उल्लेख येतोय आणि म्हणून आम्ही खास आज याच्याविषयीच्या गप्पा मारायचं ठरवलं. तर सगळ्यात पहिला प्रश्न की साधुपुत्र शंभू हे संभाजी महाराजांचं चरित्र नक्कीच नाही तर काय आहे? हे एक आपण कादंबरी आहे, पण आपण याला एक प्रवास वर्णन सुद्धा म्हणू शकतो. हे प्रवास वर्णन आहे शंभू राजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासाचं. मुळात क्षत्रिय कुळावंत साधू आणि साधुपुत्र शंभू अशा या 2 कादंबरी आहेत. क्षत्रिय कुळावंत साधू ही कादंबरी आहे शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून निसटल्याने राजगडावर पोहोचले. पण शिवाजी महाराज जेव्हा निघाले होते तेव्हा त्यांनी शंभू राजांना मथुरेत ठेवलेलं होतं. तर साधुपुत्र शंभू ही कादंबरी आहे शंभू राजांचा मथुरा ते राजगड हा प्रवास सांगणारी. नाही नितीनजी, खरं तर म्हणजे मला कल्पना आहे की सध्या चित्रपट म्हणा किंवा या सगळ्यामुळे ऐतिहासिक वाचन वाढलेलं आहे, लोकांना उत्सुकता आहे शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल, संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल. तर त्यातला हा जो आग्र्याहून सुटका हा भाग आहे, हाच तुम्ही घ्यायच्या मागचं कारण काय होतं? आणि त्याला जोडूनच माझा प्रश्न दुसरा आहे की त्याच्यासाठी अभ्यास किती करावा लागतो? झालं असं, मी अगदी 3री 4थीत म्हणजे अगदी तुम्ही सुद्धा किंवा सगळ्यांनीच अगदी 3री 4थीत आपण बादशहाच्या हातावर तुरी देऊन राजे आग्र्यातून निसटले, पेटाऱ्यातून निसटले असं आपण 3री 4थीत वाचलेलं आहे. आता मला वाटतं त्या गोष्टीला 25-30 वर्ष झाली असतील जे मी वाचलेलं होतं. पण आजपर्यंत गेल्या 30 वर्षांमध्ये मला याचं उत्तरच मिळालं नव्हतं की ते आग्र्यावरून निसटले पण राजगडावर कसे पोहोचले. तर मला याचं थोडं कुतूहल वाटत होतं. शिवाजी महाराजांची आपण एवढी पुस्तकं वाचतो, एवढ्या कादंबऱ्या वाचतो, एवढे संदर्भ ग्रंथ पाहतो, पण याचं उत्तर कुठंच का सापडत नाही. म्हणजे शाहिस्तेखानावरचा हल्ला अगदी डिटेलमध्ये आपल्याला वाचायला मिळतो, अफजल खानाचं डिटेलमध्ये वाचायला मिळतं, अगदी शिवाजी महाराज इकडनं आग्र्यापर्यंत कसे गेले हे सुद्धा डिटेलमध्ये वाचायला मिळतं. पण आग्र्यातून जेव्हा निसटतात ते निसटण्याची त्यांची जी व्यूहरचना आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाचायला मिळते की त्यांनी कशा प्रकारे तिथे षडयंत्र पूर्णपणे रचलं आणि तिथून ते निसटले हे सुद्धा सगळं वाचायला मिळतं. पण तिथून परत येईपर्यंत आग्रा ते राजगड हा हजारो मैलांचा प्रवास आहे, हा कसा केला हे कुठंच मिळत नव्हतं. तर मला या गोष्टीचं मोठं कुतूहल वाटलं आणि मी आजपर्यंत एक 12 कादंबऱ्या लिहिल्या होत्या आणि आजपर्यंत मला वाटलं नव्हतं की आपण शिवाजी महाराजांवर लिहिण्यासाठी सक्षम आहोत. तर जेव्हा या 10-12 कादंबऱ्या झाल्या तेव्हा असं वाटलं आपणही आता थोडंसं शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत लेखन करायला हवं. म्हणून जेव्हा मी महाराजांचं चरित्र म्हणा किंवा कादंबऱ्या वाचायला घेतल्या त्याच्यामध्ये हा मुद्दा मिस होता. मग मी संदर्भ ग्रंथ पाहिले आणि मला खरंच धक्का बसला की इतका तो गुप्त मार्ग होता की त्याच्यावर काहीच उल्लेख नाहीयेत. म्हणजे आहेत, अंदाज आहेत वेगवेगळे. आपण इतिहास तज्ज्ञांचे संदर्भ ग्रंथ पाहिले तर त्यांनी अंदाज लावलेले आहेत की इथून या मार्गाने गेले असतील, त्या मार्गाने गेले असतील, हे सुद्धा अंदाज आहेत, संदर्भ काहीच उपलब्ध नाहीत. तर मला असं वाटतं की ती खूप मोठी पोकळी आहे. कारण शिवाजी महाराज आग्रा ते राजगड या प्रवासाला 40 दिवस गेलेले आहेत आणि शंभूराजांना 55 दिवस लागलेले आहेत. तर महाराजांच्या आयुष्यातले 40 दिवस म्हणा किंवा शंभूराजांच्या आयुष्यातले 55 दिवस हे इतिहासातून मिसच आहेत आणि ज्याच्यावर काहीच संदर्भ नाहीये. अशा वेळी मला वाटतं ही पोकळी भरून काढण्याचं काम कादंबरी करू शकते. कारण कादंबरी हे एक दीर्घ काल्पनिक गद्य असतं. आपण कादंबरीला ठोस पुरावा नाही म्हणत. तर मला असं वाटलं होतं की जे काही संदर्भ मिळत आहेत असे अख्ख्या कादंबरीमध्ये मला एक 10 ते 20% संदर्भ मिळाले असतील. तर त्या 10 ते 20% संदर्भाला धरून, म्हणजे तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला होता की शंभू कादंबरी लिहिण्यासाठी किंवा साधू कादंबरी लिहिण्यासाठी काय अभ्यास केला, तर हेच ते संदर्भ होते जे 10 ते 20% होते. मग त्या संदर्भाला धरून मला तो प्रवास करावा लागला महाराजांचा. आता शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना माझ्यासमोर हे होतं की आग्र्याला जाण्यापूर्वी शिवाजी महाराज कसे होते की जेणेकरून त्या प्रवासात त्यांनी कसे निर्णय घेतले असतील
आणि शंभूराजांचा भविष्यातले जे प्रसंग आहेत, म्हणजे अगदी आपण शंभूराजे इथे स्वराज्यात आल्यानंतर त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत त्यानुसार ते तिथे कसे वागले असतील. तर शंभूराजांचा भूतकाळ आणि शिवाजी महाराजांचा भविष्यकाळ या जोडून ते प्रवास मला मांडता आले. खरं तर नितीनजी, हा प्रश्न सध्या जी परिस्थिती आपण पाहतो की लोकांच्या भावना खूप दुखावतात आणि इतिहासाबद्दल तीव्रतेने बोलणारे लोकही असतात, आक्षेप घेणारे लोकही असतात. अशा परिस्थितीत आपली दैवतं असलेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर कादंबरी लिहायची, त्यांचा एक वेगळा प्रवास, थरारक प्रवास दाखवायचा आणि त्यात आपल्याला तुम्ही सांगताय तसं कल्पना आहेच, कारण कादंबरीच आहे, तुमच्या कल्पनेचा भाग आहे. हे किती अवघड आहे. खूप प्रेशर असेल, टेन्शन असेल. हो, साहजिकच आहे. कारण आपण शिवाजी महाराजांना माणूस न समजता आपण त्यांना इतकं परमोच्च स्थान देतो की त्याच्यातून आपण त्यांच्या भावनाच मिस करतो. म्हणजे एक उदाहरण देतो. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले, त्यांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं आणि ते राजगडाकडे येणार आहेत. म्हणजे आता या क्षणाला मला असं वाटतं आपण शिवाजी महाराज बाजूला ठेवू, शंभूराजे बाजूला ठेवू, पण एक बाप जेव्हा आपल्या मुलाला एखाद्या अशा हजारो मैलावर ठेवणार आहे आणि जो परत येणार आहे, बरं त्या बापाने आपल्या मुलाला अशा ठिकाणी ठेवलेलं आहे जिथं फितुरी होईल, जिथं औरंगजेब त्या मुलाला पकडतील, पुढे काय होईल याची कसलीही शाश्वती नाहीये. अशा वेळी शिवाजी महाराज जेव्हा परतीच्या प्रवासाला लागलेले असतील, एक बाप या नात्याने त्यांना वेदना होणार नाहीत का? 100% होणार आहेत. कारण ते महाराज जरी असले तर इकडे स्वराज्यात तिकडे ते बाप लेक आहेत आणि आपल्या मुलाला सोडून जर परत यायचा असेल तर तो बाप रडणारच आहे, त्याच्या आठवणीने रडणार आहे. ही झाली पहिली गोष्ट बापाच्या भूमिकेतून. आता आपण दुसरीकडे वळूयात शंभूराजांच्या भूमिकेतून. आता गंमत अशी आहे की जेव्हा शिवाजी महाराज इकडे पोहोचले आणि त्यांनी असं जाहीर केलं की शंभूराजे मरण पावले आणि इकडे मग ते दुखवटा वगैरे पाळला गेलेला राजगडावर आणि असं म्हटलं जातं की ही हेरांकडनं बातमी औरंगजेबापर्यंत जाईल आणि औरंगजेबाचा पहारा ढिला होईल जेणेकरून शंभूराजे परत येतील. तर ठीक आहे, कादंबरीमध्ये मी ते लिहिलेलंच आहे की औरंगजेबाला या गोष्टीवर अजिबात विश्वास नसणार, कारण तो सुद्धा प्रचंड षडयंत्री होता. त्याला सुद्धा माहिती आहे की माझ्यासाठी ही खेळी केली असणार आहे. तर औरंगजेब तिकडे शंभूराजांचा शोध घेतच होता. पण ज्यावेळी शंभूराजे परतीच्या मार्गाला लागलेले आहेत, 9 वर्षाचं लहान मूल आहे ते, ज्यावेळी त्या मुलाला हे कळेल की आपले वडील राजगडावर पोहोचलेले आहेत आणि तिकडे त्यांनी आपला अंत्यविधी केलेला आहे, त्या मुलाला सुद्धा वाईट वाटणार आहे ना की मी जिवंत आहे, माझी आजी माझी वाट पाहतीये, माझे बाबा माझी वाट पाहत आहेत, अशा वेळी त्यांनी माझा अंत्यविधी केला. तर ह्या 9 वर्षाच्या मुलाच्या भावना आहेत. जसं वडील या नात्याने भावना आहेत तसंच इकडे मुलगा या नात्याने भावना आहेत. तर त्या भावना आपण मांडल्या तर मला वाटतं त्या युनिव्हर्सल असतात. तर त्याच भावना साधू आणि शंभू या कादंबरीमध्ये वाचायला मिळतात. नितीनजी, खरं तर या दोन्ही कादंबऱ्या हा जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगावरच बेतलेल्या आहेत. तर याला आपण सिक्वेल म्हणूया, 2 भाग म्हणता येतील या कादंबऱ्यांचे. आणि हे लिहितानाचा सगळ्यात कठीण भाग काय होता? म्हणजे संदर्भ शोधण्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलंच, पण कठीण काय होतं एक ऐतिहासिक कादंबरी लिहिताना? इथे ऐतिहासिक कादंबरी लिहिताना मी म्हटलंच की लोकांच्या किंवा जनमानसातल्या भावना इतक्या तीव्र आहेत की महाराजांनी हे केलं पाहिजे, महाराजांनी ते केलं पाहिजे, शंभूराजे असेच आहेत, शंभूराजे तसेच आहेत, शिवाजी महाराज म्हणण्याआधी छत्रपतीच म्हणलं पाहिजे. हे जे इतकं काय म्हणतात त्याला झपाट्याने पसरत चाललेलं आहे आणि त्याचं बर्डन मी तेव्हा त्याचा दबाव लेखकावर किंवा कुठल्याही कलाकारावर इतका टाकला जातो ना, तर हे खूप मोठं दडपण असतं. म्हणजे अगदी आपल्याला म्हणायचंय की औरंगजेब शिवाजी महाराजांना शिवा म्हणत होता, पण तरी सुद्धा लोकांना असं अपेक्षित असतं की नाही, शिवा तुम्ही कसं काय म्हणता? आम्ही त्यांना किती सांगितलं की हा संवाद औरंगजेबच्या तोंडाचा आहे की तो शिवाच म्हणतो ना, तर यांचं म्हणणं असतं की नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजच म्हणा. तर ही खूप संवेदनशील गोष्ट झालेली आहे कुठलीही कलाकृती साकार करताना. तर सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की आपण लिहितोय पण काही ठिकाणी एकेरी संवाद येणार आहेत, पण मला वाटत होतं की ते त्या वस्तुस्थितीला धरून आहेत, त्यामुळे वाचकांनी ते एक्सेप्ट केले. दुसरा सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की शिवाजी महाराज म्हणा किंवा शंभूराजे हे दोघंही साध्या जंगलातल्या दऱ्याखोऱ्यातल्या रस्त्यांनी येणार आहेत, त्यावेळी त्यांचा राजेशाही रुबाब नसणार आहे.
म्हणजे आपण आजपर्यंत जे काही कथा कादंबरी वाचल्यात इथलं स्वराज्यातल्या, इथे ते पूर्ण राजेशाही थाटात आहे, त्यांचा पेहरावा आहे, त्यांची ती अदब आहे, पण तिकडनं ते लपत छपत येणार आहेत. अशा वेळी ते काय काय करू शकतात, ते एखाद्या झोपडीत राहू शकतात, ते अगदी गाडग्यात पाणी पिऊ शकतात, ते काय खातील, ते काय कसे झोपतील, कसे राहतील, कसे चालतील, त्यांच्या पायाला हातापायाला किती जखमा होतील, ते आंघोळ करतील का, हे सगळं लिहायचं होतं. आणि हे लिहिलं तरच ती कादंबरी जिवंत होणार होती. कारण मी जर तो राजाशाही रुबाब टिकवत त्यांचा प्रवास लिहिला असता तर त्याच्यामध्ये मजा नव्हती काहीच. तर हे खूप मोठं आव्हानात्मक होतं की मला त्यांना सर्वसामान्य माणसांप्रमाणे प्रवास करायला लावायचा होता आणि तो पचेल की नाही याची खूप भीती होती. पण वाचक तेवढे प्रगल्भही आहेत. म्हणजे मी अगदीच म्हटलं सुरुवातीला की छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असं म्हणणारा एक वर्ग आहे आणि औरंगजेब राजांना शिवा म्हणतो हे मानणाराही एक वर्ग आहे. तर एकंदरीत शिवाजी महाराजांचा तो प्रवास, साधू आणि शंभू या दोन्हीही कादंबऱ्या आता तुम्हीच म्हणताय की त्या लोकांना आवडत आहेत, तर त्याचं मला वाटतं फलित तेच असावं की जो जिवंतपणा आहे तो लोकांनी एक्सेप्ट केला. नितीनजी, खरं तर तुम्ही आता या दोन्ही पुस्तकांविषयी सविस्तर सांगितलं, पण आम्हाला उत्सुकता येते की आता तुम्ही अभ्यास या दोन कादंबऱ्यांच्यासाठी केलाच आहे, मग तिसरं काय, काही ऐतिहासिक विषय तुमच्या डोक्यात आहे पुढे आम्हाला वाचायला मिळणार आहे? हो, नक्कीच. कारण जसं मी या दोन कादंबऱ्यांसाठी जो अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की असे शिवाजी महाराजांचे अगणित विषय आहेत जे अगदी आपण म्हणजे महाराजांचा पूर्ण आयुष्याचा पसारा मांडताना अगदी 2-2 पानांमध्ये ओळखलेले आहेत. पण असं नाहीये, ते खूप भव्य दिव्य विषय आहेत. तर अशा विषयांना सविस्तर विस्तृतपणे लिहून लोकांपुढे आणायचं असं माझं नियोजन आहे भविष्यातलं. नितीनजी, एक उत्सुकता म्हणून शेवटचाच प्रश्न विचारते की मला गेल्या काही दिवसात हे दिसतंय की जसं तुमच्या बाबतीत आहे की तुम्ही स्वतःच तुमच्या पुस्तकांचं प्रकाशन करता, रायटर्स पब्लिकेशन जर मी चुकत नसेल तर हे म्हणजे हे कशासाठी, म्हणजे आपल्याला ते स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी की काय गणित असतं ते? नाही, स्वातंत्र्य हे लेखकाला दुसऱ्या प्रकाशकाकडून प्रकाशित केलं तरी मिळतं. याच्यामध्ये आर्थिक गणिताचा, अगदी स्पष्टच सांगायचं म्हटलं, याच्यामध्ये आर्थिक गणिताचा सगळा खेळ आहे. मी मागच्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं की आम्ही शब्दांचे शेतकरी आहोत. आम्ही स्वतः पिकवतो आणि स्वतः विकवतो आणि त्याचा जो काही नफा मिळेल तो आम्हाला स्वतःला मिळतो. आम्हाला कुठल्याही व्यापाऱ्याकडे देऊन आयुष्यभर शेतीच करत बसायचं नाहीये. तर हा तो साधा सोपा सरळ त्याचं उत्तर आहे. नाही नितीनजी, खरंच अगदी योग्य पद्धतीने तुम्ही मांडलात तो विषय. आणि हा जो शंभूराजांच्या कादंबरीचा विषय, तोही जसं मी सांगितलं की ती लोकप्रिय झालेली आहे, लोक वाचतात आहेत. आणि तुम्ही जे तुमच्या मनात विषय आहेत त्या सगळ्यांसाठी आमच्याकडून शुभेच्छा. जास्तीत जास्त लिखाण तुमच्या हातून हो अशा शुभेच्छा मी व्यक्त करते. आणि आज तुम्ही आलात आपल्या आनंदाचं पान कार्यक्रमात आणि तुमच्या पुस्तकांबद्दल बोललात, त्यासाठी खूप आभार तुमचे. या थरारक प्रवासाच्या वर्णनानंतर आता एका अगदी वेगळ्या पुस्तकाविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत डॉक्टर वृषाली राऊत यांच्याशी. मानसिक आघात समजून घेताना असं पुस्तकाचं नाव आहे. हा विषय सध्याच्या काळात खूप महत्त्वाचा असल्यानं आज या पुस्तकाचा आपण आवर्जून समावेश केलाय. तेव्हा गप्पा मारूया वृषालीशी. वृषाली, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मानसिक आघात समजून घेताना असं या पुस्तकाचं नाव आहे. आणि पुस्तकाच्या नावातनंच आपल्याला पहिला प्रश्न पडतो की आघात समजून घ्यायचा म्हणजे काय? धन्यवाद भारती आणि संपूर्ण ABP माझाच्या टीमचे, ज्यांनी मला आनंदाचे पान या एका लोकप्रिय अशा फक्त पुस्तकांकरता वाहून घेतलेल्या कार्यक्रमात बोलण्याची, माझ्या पुस्तकाबद्दल बोलण्याची संधी दिली. तर पुस्तकाचं नाव मानसिक आघात का आहे किंवा मानसिक आघात समजून घेताना असं का आहे? तर मानसिक आघात म्हणजे काय? आघात आपल्याला माहिती आहे. आघात म्हणजे एखादी अशी घटना जी त्या व्यक्तीचं, म्हणजे जर तो फिजिकल किंवा शारीरिक आघात असेल तरी जखम होते, आणि मानसिक आघात जर असेल तर त्याच्यामुळे व्यक्तीला मानसिक जखम होते. म्हणजे एखादा अशी घटना ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होते की ती घटना परत परत होईल का. उदाहरणार्थ एखादा ॲक्सिडेंट किंवा एखादा आरोग्याची समस्या, जसं कोरोना होऊन गेला. कोरोना हा पण मानसिक आघात होता, सगळ्यांसाठीच मानसिक आघात होता. किंवा ब्रेकअप, डिव्होर्स किंवा जॉब लॉस
जॉब लॉस हा पण एक प्रकारचा मानसिक आघात आहे. तर अशी कुठलीही घटना जी त्या व्यक्तीची साधारणपणे जगण्याच्या क्षमतेवर आघात करते किंवा ती साधारणपणे जगण्याची क्षमता बदलून जाते आणि ती व्यक्ती भीतीमध्ये जगायला लागते की ती घटना, अशा पद्धतीची घटना परत होईल का आपल्यासोबत. तर याला इंग्रजीमध्ये PTSD असं म्हणतात, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ज्याला आपण मराठीत साधारण नाव घेऊया मानसिक आघात. किंवा मानसिक आघातानंतर जी अवस्था येते ती PTSD. म्हणजे मानसिक आघात होऊन गेल्यानंतर देखील केवळ आघाताच्या वेळी नाही तर आघात होऊन गेल्यावर देखील तुम्हाला त्या घटनेविषयीच्या आठवणी, त्या घटनेशी संबंधित गोष्टी या त्रास देतात आणि ते तुम्हाला तुमचं साधारण आयुष्य जगू देत नाही आणि तुम्ही एकंदरीत व्यक्तीची जगण्याची पद्धतच बदलून जाते. जसं आपल्यासोबत कोरोनाने केलं आहे की आपली जगण्याची पद्धत कोरोनाने बदलवली. तर याबद्दल सविस्तर माहिती भारतात माझ्या माहितीनुसार तरी इंग्रजीत देखील उपलब्ध नाहीये. त्यामुळे मानसिक आघात हे पुस्तक एका अर्थाने मराठीमध्ये आणि भारतीय भाषांमध्ये देखील एक प्रकारे पहिल्यांदाच केलेला प्रयोग आहे, ज्यात मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण लिहिलेलं आहे की मी कसल्या प्रकारच्या मानसिक आघातांमधून गेले आहे आणि त्यांनी माझं आयुष्य कसं बदलवलं आणि मी त्याच्यातून बाहेर कसे आले. कारण आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी आपलं जसं सुरुवातीला बोलणं झालं, प्रचंड गैरसमज आहेत, अजूनही आहेत. म्हणजे इंटरनेटची इतकी मोठी उपलब्धता असूनही आपल्याला मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आजार म्हणजे काय, या दोन्ही मधला अजूनही फरक लोकांना समजत नाही. आणि कोरोना नंतर विशेष करून तुम्ही जर बघाल, तुम्ही आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करता, तर इतकं प्रचंड प्रमाणात हिंसा किंवा विचित्र घटना, नात्यातले ताणतणाव, म्हणजे तुम्ही म्हणजे ब्रेकिंग न्यूज या याच्यामध्येच असतात, तर नको तेवढ्या ब्रेकिंग न्यूज यायला लागल्या आहेत. ब्रेकिंग न्यूज येणं काही वाईट नाही, दिवसभरात मानवी आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी घडतच असतात. पण या कोरोनाच्या काळात आणि कोरोना नंतर ब्रेकिंग न्यूजच्या प्रमाणात वाढ झाली आहेत का, लोकांचे विचित्र वर्तणूक किंवा विशेष करून हिंसेकडे झुकणारं वर्तन, विकृतीकडे झुकणारं वर्तन इतकं का वाढलं आहे. तर ह्याच्या संबंधित प्रश्नांची उत्तर माझ्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. खरं तर वृषाली, मानसिक आघात कोणकोणते असू शकतात आणि त्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण मग त्याच्यावर उपाय काय. कारण कसं आहे, आता आमच्यासारख्या सामान्यांना काहीच शब्द माहिती असतात, जसं की डिप्रेशन, म्हणजे अरे ही व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली आहे, याच्या बाबतीत असं असं घडलं. पण प्रत्येकच काही म्हणजे असं एकदम मानसिक रोग नसतो, पण त्याच्यावर छोटे काही उपाय असू शकतात. स्वतः ओळखायचं कसं की अरे आपलं काहीतरी चुकतंय, किंवा आपल्या म्हणजे मी जसं तुमच्याशी बोलताना म्हटलं होतं की आपल्या जवळच्या माणसाच्या बाबतीत काहीतरी चुकतंय, बरं हे ओळखायचं कसं. तुम्ही विचारल्याप्रमाणे डिप्रेशन किंवा एन्झायटी, म्हणजे जे साधारण रोजच्या जगण्यातले मानसिक त्रास जेव्हा जास्ती होतात, उदाहरणार्थ कोणाला ताण आहे, जॉबमधला ताण आहे, व्यवसायातला ताण आहे, या ताण हा आवश्यक आहे आपल्याला एन्झायटी पण काही प्रमाणात आवश्यक आहे, कारण ती आपल्याला काम करायला, पुढचं पाऊल घ्यायला प्रवृत्त करते. एन्झायटी म्हणजे चिंता. म्हणजे आता आज आपण हा कार्यक्रम करणार होतो, तर आपण काही दिवस झाले त्याबद्दल डिस्कशन करतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक प्लॅनिंग करायचं आहे, ती एन्झायटी असते आपल्याला की हे करायचं आहे, मग मला इथे वेळेवर यायचं होतं, किंवा तुम्ही मला जे प्रश्न पाठवले त्यानुसार मला त्याचे उत्तरं तयार करायचे होते. ही झाली एक प्रकारची गुड एन्झायटी, म्हणजे चांगला भाग एन्झायटीचा, जो आपल्याला काम करायला किंवा ताण, यू स्ट्रेस म्हणतात त्याला, चांगला ताण, ज्याच्याशिवाय आपण रोजच्या रोज काम करू शकणार नाही, जो आपल्याला चॅलेंज करतो ना, आव्हान असतो की आपल्याला नाही आजचं हे एवढं आपल्याला आउटपुट द्यायचं आहे बा. हे जेव्हा जास्ती होतं, म्हणजे हे प्रमाणाच्या बाहेर जेव्हा आपली कॅपॅसिटी जी आहे, आपली क्षमता आहे, त्याच्या जेव्हा बाहेर जातं तेव्हा व्यक्तीला ताण येतो आणि मग त्याचे परिणाम चुकीचे आपल्या शरीरावर दिसायला लागतात. ताण ही जी मेकॅनिझम आहे, ताणाचं जे मेकॅनिझम, ताणाची जी व्यवस्था आहे आपल्या शरीरातली, ही तात्पुरता ताण हँडल करण्याकरता तयार आहे. थोड्या वेळापुरता ताण आला, आपलं शरीर अलर्ट मोडमध्ये जातं, आपला फोकस वाढतो, आपल्या हार्टबीट्स वाढतात, आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं, आपल्याला फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये जे आपण म्हणतो ना जातो, ऍक्शन मोडमध्ये जातो आपण जेव्हा ताण आला म्हणजे. पण ते जर तात्पुरतं असेल तर ठीक आहे, पण जर ते सतत राहत असेल, सतत बॉडी अलर्ट मोडमध्ये जात असेल,
सतत तुम्हाला हार्टबीट्स तुमच्या वाढलेल्या राहत असतील, सतत तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत, तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला रोजचं साधारण आयुष्य आनंदाने किंवा एक शांतपणे जगता येत नाहीये, तर तुम्हाला ताण आहे. असं केव्हा होतं जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत एखादी घटना होते. कारण डिप्रेशन किंवा अँझायटी हे स्वयंभू नाहीये, त्याला काहीतरी एक प्रकारचं हिस्ट्री असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मानसिक आघात झाला तर उदाहरणार्थ कोरोनामध्ये आपल्यापैकी अनेकांचे आप्तस्वकीय गेले, अचानक गेले. तो जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा सर्वात मोठा मानसिक धक्का म्हणू शकतो आपण, मानसिक धक्का किंवा मानसिक आघात आहे. आणि त्याच्यानंतर जी शोकावस्था येते, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रीफ म्हणतात, त्यावर सुद्धा आपल्याकडे फारसं बोलल्या जात नाही. आणि ते देखील मी या पुस्तकामध्ये जवळपास 30 पानं मी ग्रीफ किंवा शोकावस्थेवर लिहिले आहेत. तर एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर येणारी जी अवस्था आहे शोकावस्था, आणि तो पण एक प्रकारचा मानसिक आघात आहे. तर आपल्यापैकी अनेक लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये हे अनुभवलंय, मानसिक आघात आणि त्यासोबत येणारी शोकावस्था. म्हणजे अनेकांचे अनेक लोक गेलेत, इनडायरेक्टली डायरेक्टली आपण त्या शोकाचा अनुभव घेतला आहे. तर त्याचा देखील मानसिक अवस्थेवर फार वाईट परिणाम होतो. त्याच्यावर भारतात विशेष लिहिल्या जात नाही आणि त्याच्या स्टेजेस असतात आणि त्यामध्ये डिप्रेशन ही एक स्टेज असते. त्यामुळे जर कोणी माझ्याकडे जेव्हा पेशंट्स काउन्सिलिंगला येतात त्यावेळेला मी पहिल्यांदा विचारते की इतक्यात काहीतरी अशी विचित्र घटना होऊन गेली आहे का ज्याच्यामुळे तुमचं रोजचं जे वागणं आहे ते बदललं आहे. कारण डिप्रेशन, निराशा अचानक जाणवत नाही, काहीतरी होऊन गेलेलं असतं, मग ते पुढे होईल का याची चिंता असते, किंवा मग ते झाल्यामुळे आपल्याला जी भीती बसते त्याच्यातून निराशा निर्माण होते, आयुष्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. तर हे सगळं मानसिक आघातातून येतं. त्यामुळे म्हणजे तुम्ही पण सायकॅट्रिस्टला किंवा कोणालाही विचारलं की एन्झायटीचे पेशंट्स आल्यावर जनरली आपण हे केस हिस्ट्री घेतो, तर ते हेच म्हणतील की त्यांना ट्रॉमा आहे का विचारा. इंग्रजीमध्ये ज्याला ट्रॉमा म्हणतात. ट्रॉमाटाइज इंडिव्हिज्युअल्स जे असतात ते जनरली एक्सपिरियन्स एन्झायटी अँड डिप्रेशन फ्रिक्वेंटली ऑर टुगेदर. आणि ताण ही पण एक त्याच्यातली ही आहे. तर हे रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत ज्याला मूड डिसऑर्डर म्हणतो, जे गेल्या काही वर्षात विशेष करून कोरोना आणि कोरोनाच्या काळात खूप वाढले आहेत. आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम व्हायला लागला आहे, होतोय. मुळात आपले मूड चेंजेस इतके वाढले आहेत लोकांमध्ये, उतावळेपणा प्रचंड वाढलाय. म्हणजे ते एक असतो ना, एक रागाच्या अनेक छटा असतात, तर रागाची एक कुरकुर नावाची एक पहिली छटा असते की कुरकुर करतो आपण. आणि मग ते कुरकुरूचं रूपांतर मग कधी ते नीट हँडल नाही केलं, मग ते हळूहळू वाढत वाढत रेजमध्ये जातं. रेज म्हणजे विस्फोटक अवस्था, जी शेवटची, ज्याच्यामध्ये ती व्यक्ती कोणावर हल्ला करू शकते, कोणाला इजा करू शकते, स्वतःला इजा करू शकते. आता असं झालंय की आपण त्या कुरकुरीपासून विस्फोटक या अवस्थेमध्ये यायला ना काही वेळ नाही जात लोकांचा. ते एकदम विस्फोटक आणि स्फोटक होतात. तर हे जे आहे, हा आतमध्ये जो मेंदूमध्ये गडबडलेपणा आहे, गोंधळलेपणा आहे, हा नीट समजून घेण्याची जी काही प्रोसेस आहे ती मी माझ्या पुस्तकात सांगितली आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये कोरोनाचा पण बराच भाग कव्हर करण्यात आला आहे. तर मूड वर खाली होणे, झोप न लागणे, सगळ्यात महत्वाचं मानसिक आरोग्याचं लक्षण आहे झोप न लागणे, कामामध्ये चुका होणे, काम वेळेवर पूर्ण करून न देऊ शकणे, आजूबाजूच्या नात्यांवर चिडचिड निघणे किंवा नाती टिकू न शकणे, नाती निभावू न शकणे, एकटेपणा वाढणे, म्हणजे एकटं खोलीत रूममध्ये बसून राहणे, लोकांशी जास्ती न मिसळणे, आणि रोजच्या जे लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहेत, बोलावसं न वाटणे लोकांशी, आनंद घ्यावसा न वाटणे, ज्या गोष्टी आधी फार आवडायच्या, ट्रेकिंगला जायला आवडायचं किंवा मूव्हीज बघायला आवडायचं किंवा डान्स करायला आवडायचं, ते आता आवडत नाही. तर आवडत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट जाणे, अगदी त्याच्यात सेक्स लाईफ पण येतं, म्हणजे लैंगिक जीवनातला लोकांचा इंटरेस्ट जातो डिप्रेशनमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपल्यामध्ये किंवा इतरांमध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या सहकर्मचाऱ्यांमध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबियांमध्ये जर बघत असू तर अर्थात त्याच्यात काहीतरी मानसिक आरोग्याचे त्रास असावे असा आपण निष्कर्ष काढू शकतो. वृषाली, खरं तर तुम्ही अगदी सविस्तर म्हणजे सगळ्या कुटुंबांमध्ये थोड्याफार फरकाने, छोट्या प्रमाणात का होईना, जे फेस केले जातात असे मुद्दे मांडलेत. आता माझा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे याच्यावर उपाय काय.
म्हणजे प्रत्येकच जण आपल्याला माहिती आहे, तुम्ही आत्ता आपल्या गप्पांमध्ये हा मुद्दा वारंवार येतोय की अजूनही मानसिक आरोग्य बिघडलंय किंवा आपल्याला काहीतरी होतंय जे मानसिक लेवलचं आहे, शारीरिक नाही, हे ॲक्सेप्ट करण्याचीच वृत्ती नाही आहे. त्यामुळे सायकियाट्रिस्टकडे जाणं किंवा सायकोलॉजिस्टकडे तरी जाणं इथपर्यंत काही अजून आपला समाज पोचलेला नाही. मग असं असताना ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात आहे, काहीतरी चुकतं हे जाणवत आहे, तर या पुस्तकातून आपल्याला काही उपाय मिळू शकतात का? कारण आपली अपेक्षा ही आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावं, तर हे उपाय आपल्याला मिळतील का या पुस्तकात? मानसिक आघात आपल्याकडे विशेष माहिती नाही, त्यामुळे लोक थेट गोळ्यांवर एकतर जातात किंवा काहीही न सांगता कोणाला स्वतःला त्रास करून घेतात आणि कधी कधी त्या जीवाचा दुर्दैवी अंत पण होतो. आपल्याकडे न्यूज येतात. तर मुळात या विषयावर अवेअरनेस आणण्याकरता माझं जे काही लिखाण आहे, खरं तर माझा जो बॅकग्राऊंड आहे तो कॉर्पोरेटचा आहे. मी IT क्षेत्रातली व्यक्ती आहे. ITच्या मानसिक आरोग्यावर माझी डॉक्टरल डिग्री आहे आणि मी ITच्या मल्टीनॅशनल्समध्ये काम केलं आहे 14-15 वर्ष. आता पण मी एका म्हणजे मल्टीनॅशनलमध्ये कन्सल्टंट आहे. माझं मराठीतलं लिखाण कोरोनाच्या काळात सुरू झालं. मी आधी इंग्रजीतच लिहायचे, पण मला असा सल्ला दिला गेला की तुम्ही मराठीत प्रयत्न करून बघा. मी मराठीत लिहायला लागले आणि मी बरेच लेख बरेच लेख लिहिले आहेत मी मराठीमध्ये. आणि ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर मी मानसिक आरोग्यावर जागृती आणण्याचा, त्याला सोपं करण्याचा, त्या विषयाला सोपं करण्याचा प्रयत्न माझ्या कुवतीच्या दृष्टीने करते. मला जेवढं झेपेल तेवढ्याने करते. आणि मला असं वाटतं की आमच्या क्षेत्रातले जे लोक आहेत, काही जण असतात पॉडकास्टवर जे मोठी नावं आहेत, पण आणखी चांगल्या संख्येत अवेअरनेस जितका जनसामान्यांमध्ये क्रिएट होईल या विषयावर, जनसामान्यावर जितकं माहिती होईल, अगदी शिकले सवरलेले लोक सुद्धा या विषयाला दाबतात. माझे ओळखीतले आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत, उच्च विद्याविभूषित लोक आहेत, पण काउन्सिलिंग घ्यायला जात नाही. तर काउन्सिलिंगमध्ये काय सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमची एक जुनी विचारांची पद्धत असते जी तुम्हाला आता उपयोगात नाही. काही आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या गोष्टी असतात, काही जुनाट काही समजुती असतात, काही विचार असतात जे कदाचित आता आपल्याला उपयोगाचे नाही आहे, पण आपण त्यानुसारच जर काम करत राहिलो तर मात्र आपल्याला त्याचा त्रास होतोय. मग काय असतं की एक ओबडधोबड रस्ता आहे, त्या रस्त्यावरून चालताना आपल्याला त्रास होतो आहे. मग आम्ही काय करतो तो रस्ता तसाच ठेवतो. जो आधीची विचार पद्धती हा तो रस्ता आहे. आम्ही एक नवीन चौपदरी गुळगुळीत रस्ता बांधून देतो आणि त्या रस्त्यावर चालायला शिकवणं हे आमचं काम आहे काउन्सिलरचं किंवा ट्रेनरचं. की जुनी विचार पद्धत आहे पण ती आपल्याला आता उपयोगाची नाही. उदाहरणार्थ मानसिक आरोग्याचे प्रश्न मला होऊ शकत नाही, ही कदाचित काही लोकांना वाटत असेल, किंवा डिप्रेशन ज्यांना आहे किंवा एन्झायटीचा त्रास होतो आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे कॉमन आहे, हे काय थोड्या दिवसात म्हणजे दुरुस्त होईल. आणि यातून काय होतं, डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये लोक मानसिक आरोग्याकडे म्हणजे आरोग्याच्या तज्ज्ञाकडे जाण्यापेक्षा व्यसनांकडे वळतात. आणि उदाहरणार्थ सिगरेट असो, दारू असो, झोपेच्या गोळ्या अगदी, किंवा सोशल मीडियाने सुद्धा खूप मोठं व्यसन आहे. सोशल मीडिया रील्स बघणं, गेमिंग आहे, त्याच्यामध्ये पॉर्न आहे. तर जेव्हा तुम्ही या तक्रारी नीटपणे स्वतःला सांगत नाही किंवा त्याच्यावर उपाय शोधत नाही तर तुम्ही व्यसनांकडे हळूहळू वळत जाता आणि मग ते आणखी कठीण होऊन बसतं. म्हणजे तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्या तर आहेच, पण सोबत व्यसन पण तयार होतं. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या समस्या वाढवून घेतो जर आपण त्याचा नीटपणे मार्ग शोधला नाही तर. त्यामुळे या विषयावर जास्तीत जास्तपणे मराठीमध्ये माहिती पोहोचवण्याचं काम मी करते आहे. पुस्तकातून सुद्धा तोच प्रयत्न आहे. आणि पुस्तकाची पहिली आवृत्ती 2 महिन्यातच संपली आणि मला खरं तर इतकी अपेक्षा नव्हती की असं काही होईल, पण लोकांनी, अगदी सामान्य लोकांनी खेड्यापाड्यातून सुद्धा पुस्तकाला रिस्पॉन्स चांगला आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी मी म्हणजे यशस्वी झाली आहे असं म्हणेल, किमान अवेअरनेस याच्या माध्यमातून क्रिएट करायला. पण याच्यावर प्रचंड काम करायची गरज आहे, हे काही पुरेसं नाही. माझं पुस्तक असो.
नाही खरंच म्हणजे वृषाली मला हेच म्हणायचं होतं की हा विषय इतका महत्त्वाचा आहे की आम्ही सुद्धा आनंदाचं पानमध्ये आवर्जून याचा समावेश करायचं ठरवलं. खरं तर आता आपण खूप सविस्तर बोललोय या सगळ्याबद्दल. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे की आपण पुस्तकांच्या निमित्ताने आज गप्पा मारतोय मानसिक आरोग्याबद्दल. खूप गोष्टी ज्या खरं तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असतात आणि त्या आपल्याला कळत नसतात त्या तुम्ही सांगितल्या. आता शेवटचा प्रश्न की अगदी थोडक्यात तुम्ही आपल्या वाचकांना काय सांगाल, का वाचावं हे पुस्तक किंवा इतरांना का तुम्ही रेकमेंड केलं पाहिजे हे पुस्तक? हे पुस्तक एक प्रकारे एक काउन्सिलिंग सेशन आहे. म्हणजे मला तरी असा फीडबॅक मिळाला आहे, कारण मी माझ्या आयुष्यातली जी काही मानसिक आघाताचा माझा प्रवास आहे 13-14 वर्षांचा, मी ज्याच्यातून गेले आहे, त्या प्रवासाची एक थोडक्यात मी माहिती दिली आहे. आणि माझ्यासारख्या एक सुखवस्तू म्हणता येईल अशा सुशिक्षित घरातून आलेल्या व्यक्तीला जर वेळेवर मदत मिळाली नाही, मी स्वतः सायकोलॉजीच्या क्षेत्रातून आहे, पण PTSD आणि ग्रीफ या विषयावर आता गेल्या 20 वर्षामध्ये जागरूकता आली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये हे 90च्या दशकात म्हणजे मान्य झालं की सामान्य लोकांना पण PTSD किंवा ग्रीफचा त्रास होतो. ग्रीफ म्हणण्यापेक्षा PTSDचा त्रास होतो, कारण व्हिएतनाम युद्ध असो किंवा इराण इराकचं युद्ध असो, तर युद्धातून परत आलेल्या सैनिकांना हा मानसिक आघाताचा त्रास व्हायचा असं पूर्वीचं एक धारणा होती. पण त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या संशोधनातून हे पुढे आलं की सामान्य लोकांना, आपल्यासारख्या सामान्य लोकांना पण जे सामान्य आयुष्यातले जे अनुभव असतात, जे नकोसे अनुभव असतात, त्या अनुभवातून सुद्धा PTSD होतो. आणि PTSDवर उपाय गोळ्या नाहीयेत, हे मी माझ्या पुस्तकात आवर्जून नमूद केलं आहे की नुसत्या गोळ्यांचा उपयोग करून PTSD हा बरा होत नाही. तर PTSDनी माणसाची रोजची जगण्याची जी रीत आहे ती बदलते आणि ती रीत पूर्ववत व्हायला, ती जगण्याचा जो म्हणजे तो पॅटर्न पूर्ववत व्हायला आपल्याला खूप सुरक्षित नाती आणि व्यायाम ह्या 2 गोष्टींचं मी इथे एक महत्त्व सांगितलं आहे. त्याचबरोबर अनेक अशा पद्धती आहे, उदाहरणार्थ EMDR आहे किंवा न्यूरो फीडबॅक आहे, बायो फीडबॅक आहे, योगा आहे. तर ह्या अशा अनेक पद्धती ज्याला अल्टरनेट थेरपीज ज्या म्हणतात, म्हणजे गोळ्या एक आहे, समुपदेशन एक पद्धत आहे जी परिचित आहे आपल्याला, पण ह्या अल्टरनेट पद्धती आहेत. त्याचा मी याच्यामध्ये उल्लेख केला आहे, कारण हे समजून घ्या की PTSD किंवा डिप्रेशन अगदी असेल तर हे सगळं शरीरात असतं, भावना या आपल्या शरीरात असतात. आणि हे आपल्याला कोणी आतापर्यंत म्हणजे असं सांगितलं नाहीये फारसं, म्हणजे मराठीत तरी असं त्याच्यावर काही फारसं प्रचलित उपलब्ध नाही की व्यायाम केल्याने तुमचा डिप्रेशन कमी होऊ शकतं किंवा अँझायटी कमी होऊ शकते. कारण फॉरेनमध्ये आता हे प्रकार वापरले जातात. एक्झरसाइज इज अन अँटी डिप्रेसंट. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल जरी तुम्ही चेंज केली तरी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात डिप्रेशन आणि अँझायटीचा त्रास कमी होऊ शकतो. ज्यांनी मानसिक आघात अनुभवला आहे, उदाहरणार्थ आता मी माझ्या बाबतीत जे सांगितलं आहे की माझ्या घरात एक 2007 ते 2012 या काळामध्ये 3 जवळच्या लोकांचे मृत्यू झाले अकाली, आणि ते धक्कादायक होतं आमच्या सगळ्या फॅमिली करता. मग माझ्यावर किंवा माझ्या फॅमिलीवर त्याचा कसा परिणाम झाला आणि आम्हाला कशी मदत मिळाली नाही. मग आम्हाला मदत मिळाली नाही, आमच्या आयुष्याचं जे काही नुकसान झालं ते इतरांचं नुकसान होऊ नये. कारण कोरोनाच्या काळामध्ये अनेकांसोबत अशा घटना घडल्या आहेत जिथे कुटुंबीय गेले, अचानक गेले, जॉब लॉस झाले लोकांचे, हेल्थ इश्यूज इतके झालेत. मग अशा लोकांना मानसिक आघातातून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत काय होतंय हे त्यांना कळत नाहीये. मग ह्या पुस्तकातून हाच प्रयत्न आहे, किमान त्यांना त्यांच्यासोबत काय होतंय याची ओळख करून देणं. जे काही उपाययोजना सध्या याच्यावर उपलब्ध आहेत, अगदी मी सगळ्यात जे चांगले पुस्तकातले रेफरन्सेस, इंग्लिशमधल्या चांगल्या पुस्तकातले रेफरन्सेस देऊन हे सांगितलं आहे. मृत्यूनंतर येणारी जी शोकावस्था असते, इतरांना जी शोकावस्था येते जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्यामुळे पण आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि एक जवळपास 3 वर्ष लागतात त्या अवस्थेतून बाहेर यायला, म्हणजे शोकावस्थेतून बाहेर यायला. मग त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी किंवा त्या व्यक्तीने काय पद्धती फॉलो करायला हव्या, जी व्यक्ती शोकावस्थेतून जाते आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत झाल्या तर किमान लोक त्याच्यानुसार प्रयत्न करू शकतील, असा हा पुस्तकाचा एक प्रामाणिक उद्देश आहे. पुस्तक अगदी छोटं आहे, 110 पानांचं, आणि ज्याच्या सुधारित आवृत्तीमध्ये आम्ही आणखी काही उपाययोजना टाकल्या आहेत आणि एक छोटीशी प्रश्नावली पण दिली आहे, की जी प्रश्नावली बघून तुम्हाला कळेल की तुम्हाला खरंच PTSDचा त्रास होतोय की नाही.
आणि पूर्ववत आयुष्य कसं व्हायला पाहिजे मानसिक आघातानंतर एक याच्यातून छोटीशी एक काय म्हणतात माहिती, पण योग्य माहिती म्हणजे शास्त्रशुद्ध माहिती मी याच्यामध्ये दिली आहे पुस्तकामध्ये. तर त्या दृष्टीने हे पुस्तक मी तर म्हणेल सगळ्यांनाच उपयोगाचं आहे, ज्यांनी मानसिक आघात अनुभवला आहे आणि ज्यांना खरंच काही झालं नाही दुर्दैवाने ते म्हणजे त्यांच्या बाबतीत सुदैवाने असं काही झालं नाहीये आणि पण होऊ शकतं किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना अशा गोष्टींचा अनुभव आला आहे, तर त्यांना सुद्धा हे पुस्तक फार महत्त्वाचं ठरेल. नाही, खरंच वृषाली, आत्ता आपल्या ज्या गप्पा झाल्या त्याही खूप महत्त्वाच्या होत्या आणि पुस्तक अर्थातच फार महत्त्वाचं आहे, कारण घरोघरी प्रत्येक कुटुंबामध्ये आपण सगळे मानसिक कुठल्या तरी व्याधीशी म्हणणार नाही पण एका प्रश्नाशी झुंजत असतो. त्यामुळे तुम्ही केलेलं कामही खूप महत्त्वाचं आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आज इतक्या सविस्तर आपल्या गप्पा झाल्या आणि एक खूप महत्त्वाचा विषय तुम्ही मांडलात त्यासाठी खूप आभार. थँक्यू भारती, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.